नमस्कार मित्रांनो, गरुड मल्टी सोल्यूशन युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की ई श्रम कार्ड कसे काढायचे. तर या प्रोसेस चालू करू. सर्वात प्रथम कोमला आले की नाव टाकायचं ई श्रम कार्ड, यावर क्लिक करायचं. जसं ई श्रम कार्ड वर क्लिक केलं की इथं गो टू मेन पेज यावर क्लिक करायचं. ओके, क्लिक केलं आलो तिथं पहिलंच आहे बघा, वन स्टेप सोल्युशन रजिस्ट्रेशन ऑन ई श्रम कार्ड यावर क्लिक करायचं. जसं क्लिक केलं की इथं मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर टाकायचा. जे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल क्रमांक टाकून द्यायचा. ओके, आणि कॅप्चा कोड आहे सेम टू सेम, जसा कॅप्चा कोड आहे तसा सेम टू सेम कॅप्चा कोड साईडला टाकून द्यायचा आहे. ओके, आणि हे जो ऑप्शन आहे, आर यू अन ऍक्टिव्ह मेंबर ऑफ एम्प्लॉय प्रोव्हिन्स ऑफ ऑर्गनायझेशन EPF, हे दोन्ही पण ऑप्शन नो करायचं. हा ESI चा आणि वरचा EPF चा दोन्ही पण ऑप्शन नो करायचे. आणि सेंड OTP यावर क्लिक करायचं. जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP जातो. OTP आलेला आहे बघा, OTP टाकून घेतो मी. OTP टाकला, बाजूला कॅप्चा कोड आहे, सेम टू सेम तेच कॅप्चा कोड टाकायचा, जसा आहे तसा कॉपी करायचा. आणि सबमिट यावर क्लिक करायचं. कॅप्चा कोड कधी कधी घेत नाही, इथून रिफ्रेश करायचा, साईडला टाकायचा कॅप्चा कोड. सबमिट वर क्लिक करायचा. ओके, खाली कॅप्चा कोड आहे, कॅप्चा कोड टाकून घ्यायचा. आणि आय एम ऍग्री यावर क्लिक करायचं आणि सबमिट यावर क्लिक करायचं. ओके, आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP जातो. इथे OTP टाकून घ्यायचा, जसा 44 OTP टाकून घ्यायचा आणि कॅप्चा कोड आहे सेम टू सेम तसाच कॉपी करून टाकून द्यायचा आहे आपल्याला. आणि व्हॅलिड यावर क्लिक करायचे. ओके, हा पूर्ण झालेला आहे बघा. खाली घ्यायचं, खाली घेतल्याच्या नंतर इथं जो ऑप्शन आहे कंटिन्यू टू इंटर अदर डिटेल्स यावर क्लिक करायचं. ओके, जसं क्लिक केलं, इमर्जन्सी मोबाईल नंबर आहे, वाटलाच तर टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, तसं काही नाही. इथं मेल आयडी आहे, मेल आयडी टाकून द्यायची आपली. ओके, स्टेटस टाकायचं, मॅरिड स्टेटस, तुम्ही मॅरिड आहेत की अनमॅरिड आहेत. ओके, मदर नेम आहे, मदर नेम टाकायचं टाकू शकता, नाही तर नाही. खाली आहे बघा, फादर नेम किंवा हस्बंड नेम. जर तुमच्या मनात तुम्ही फादर नेम टाकू शकता, हस्बंड नेम टाकू शकता. मी ते टाकून घेतो. कॅटेगरी आहे, कॅटेगरी SC ST OBC जनरल, जी पण कॅटेगरी आहे ती टाकून घ्यायची. ओके, इथं प्रमाणपत्र आहे कॅटेगरीचं, अपलोड करायला वाटलं तर करायचं, नाही तर नाही, तसं काही गरज नाही, ऑफिशियली येतो. ब्लड ग्रुप कोणता आहे ते टाकायचं तर टाकू शकता, नाही तर नाही. ठीक आहे, नॉमिनी, तुम्ही नॉमिनी कोणाला ठेवणार आहेत त्यांचे पूर्ण डिटेल्स टाकून द्यायची नॉमिनीची. नॉमिनीची जन्मतारीख जी पण आहे ती जन्मतारीख टाकून घ्यायची. नॉमिनी मेल आहे फिमेल आहे हे पण टाकून घ्यायचं. रिलेशनशिप काय आहे त्यांच्याशी ते टाकायचं. नॉमिनीचा ऍड्रेस जो आहे तो ऍड्रेस टाकून द्यायचा. नॉमिनीचा मोबाईल क्रमांक टाकून द्यायचा आणि सेव्ह टू कंटिन्यू यावर क्लिक करायचं. रेसिडेंट डिटेल्स यावर आल्यानंतर काय करायचं, होमवर यायचं, इथं टाकायचं महाराष्ट्र. आपला डिस्ट्रिक्ट आहे, डिस्ट्रिक्टचं नाव टाकायचं, जो पण जिल्हा आहे आपला त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं. स्टेट ID इथं नाव टाकायचं, नाही तर अर्बन करा आणि खेड्यामध्ये राहत असेल तर रूल्स करा. मी इथे टाकून द्या तो ऍड्रेस.
ऍड्रेस टाकून देतो आणि ते डबल यायचं, खाली आल्याच्या नंतर महाराष्ट्र सिलेक्ट करायचं, स्टेट स्टेट निवडायचं आपलं आणि मग नंतर आपला जिल्हा निवडायचा, तहसील कुठला आहे ते तहसील निवडायचं, खाली इथे सिटीचा पिन कोड टाकायचा, ओके. इथे सिटी टाकून द्यायची जी पण आहे ती आणि तर पिन कोड टाकून द्यायचा सिटीचा, ओके. त्यानंतर तुम्ही किती वर्ष झालं राहता तर ते आहे तर टाकायचं, इतके वर्ष झालं आणि परमनंट ऍड्रेस जे आहे आपला ते ऍड्रेस टाकायचा. जर तुम्ही सिटी मध्ये राहत असताल तर इथं अर्बन करा आणि खेड्यामध्ये राहत असेल तर रूल्स करा, तर मी टाकून देतो. स्टेट निवडायचं, पुन्हा खाली यायचं, आपलं स्टेट निवडायचं, डिस्ट्रिक्ट निवडायची, तिथलं तहसील कोणते तहसील निवडायचं आणि पिन कोड टाकायचा. आणि सेव्ह आणि कंटिन्यू वर क्लिक करायचं. ठीक आहे. एज्युकेशन डिटेल्स आहे ते एज्युकेशन डिटेल्स टाकून द्यायची. क्लिक केल्यानंतर हायस्ट तुम्ही डिप्लोमा ग्रॅज्युएशन झालं असतं तर शिक्षण काय झालं तर नो लिमिट मध्ये टाकून द्यायचं. इथं जे शिक्षण झाले 12वी झाली तर 12वी टाकून द्यायची म्हणजे हायेस्ट, ओके. इथं अपलोड करा, सर्टिफिकेट जर असेल तर अपलोड करा तेव्हा किंवा नाही तरी पण चालतो. इथं इन्कम प्रूफ जे काय आहे तुमचं ते टाकू शकता. इथं इन्कम प्रूफ सर्टिफिकेट असेल तर अपलोड करा, नसेल तर नका करू. ठीक आहे. आणि सेव्ह कंटिन्यू वर क्लिक करायचं, ओके. जसं क्लिक केलं की तिथे आहे नो, म्हणजे तुम्ही म्हणजे एखाद्या अकॅडमीनुसार किंवा ह्याच्यानुसार ओला उबेरवर जॉब करत असताना तर इथे येस करा आणि तिथं प्लॅटफॉर्म टाकून द्या, नसान तो नो करा. इथं जर तुम्ही काय करत असताल इथे बघा इथं क्लिक टू यू वाईज लिस्ट, ही पूर्ण लिस्ट आहे, याच्यात काही पण तुम्ही टाकू शकता. या लिस्ट मधली चेक करून तुम्हाला तुमचा कोणता व्यवसाय असेल किंवा कोणता जॉब करत असताल तर तुम्ही हे पूर्ण टाकू शकता. ही लिस्ट मध्ये मी डिस्प्ले, ठीक आहे. तर इथे टाकून देऊ आपण काही, ठीक आहे. इथे टाकू डाटा ऑपरेटर म्हणून, ठीक आहे. ओके. तुम्ही किती वर्षाचा एक्सपिरियन्स वगैरे असेल, वर्किंग एक्सपिरियन्स वगैरे काही असेल तर येस करा किंवा नो करा, ओके. इथं पण सेकंडरी आहे म्हणजे तुम्ही पूर्ण इथं पण ते डिटेल्स आहे टाकू शकता तुम्ही. कंपल्सरी तसं काही नाहीये टाकायचं किंवा कंटिन्यू करू शकता तुम्ही. इथं कोणत्या अकॅडमी केले म्हणजे जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर येस करा किंवा नो करायचं, डू नाव जरी केलं तरी चालतं, ओके. सब्जेक्ट हो, इथं अदर किंवा सेल्फ करू शकता, सेल्फ लर्निंग पण करू शकता. सेव्ह आणि कंटिन्यू क्लिक करायचं, कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा, अकाउंट होल्डर नेम ज्या जसं अकाउंट वर तुमचं नाव आहे पासबुक वर तसं सेम नाव टाकून द्या. IFSC कोड टाकून द्यायचा इथं,
आणि सर्च करायचं ऑटोमॅटिकली नाव येऊन जातो. कंटिन्यू करायचं. ओके. आणि जो बघा आपलं पूर्ण डिटेल्स आलेली आहे. इथून आपण प्रिंट काढू शकतो, किंवा एडिट पण करू शकतो. ठीक आहे. इथून इथं बघा येस करू शकता आणि सबमिट पण करू शकता. ओके. ओके, आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. इथे बघा थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन यू अनरोबस वर्कर युअर UA नंबर हॅव बीन सेट SMS मेसेज पण येतो आपल्याला मोबाईल नंबरवर. आणि इथून डाउनलोड UA कार्ड हा आहे, तर याच्यावर क्लिक करायचं. हे बघा डाउनलोड झालेला आहे आपला. हे बघा अशा प्रकारे हे राहतोय नंबर. हे बघा कम्प्लीट रजिस्ट्रेशन. ओके, अशा प्रकारे डाउनलोड झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो.